नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये बालभारती भाग 3 यामधील मागच्या भागामध्ये आपण प्रकरण 10 चा अभ्यास केला होता। तर आजच्या भागामध्ये आपण प्रकरण 11वे मापनावरील उदाहरणे हे जे प्रकरण आहे त्याचा अभ्यास आपण ह्या पाठात या भागामध्ये करणार आहोत। बघा, मापनावरील उदाहरणे या 11व्या पाठामध्ये या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे असे काही भाग आहेत। त्या भागांपैकी प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळा अभ्यास आपण करणार आहोत। तर प्रथम आपण सुरुवात करूया अभ्यासाला। तर बघा, अभ्यासामध्ये आपण प्रस्तावना पाहणार आहोत की या प्रस्तुत पाठामध्ये कशाच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत, कोणते घटक आपण अभ्यासणार आहोत त्याचा अभ्यास या प्रस्तावनामध्ये आपल्याला दिलेला आहे। बघा, या पाठात आपण अंतर वस्तुमान व धारकता तसेच वेळ, मूल्य यावर आधारित काही उदाहरणे आपण पाहणार आहोत की आपण अंतर काय आहे, अंतर कसं असतं, मूल्य काय आहे, या घटकांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। वेळ, मूल्य आणि अंतर, वस्तुमान, धारकता या इत्यादी जे घटक आहेत त्यांचा अभ्यास करून आपण त्यांच्यावर आधारित काही उदाहरणे सुद्धा या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर पुढे पाठाला सुरुवात करूया। स्पष्टीकरण पाहणार आहोत आपण। बघा, दैनंदिन व्यवहारात आपण लांबी, वस्तुमान, धारकता मोजण्यासाठी अनुक्रमे मीटर, ग्रॅम आणि लिटर अशी जी मापे आहेत ती आपण अभ्यासत असतो। बघा, लांबी मोजण्यासाठी, वस्तुमान मोजण्यासाठी काहीतरी आपण म्हणजे बाजारात गेल्यावर बाजार हट इथे शॉपिंग करताना म्हणजे इथे काय करतो आपण, बाजारामध्ये काही खरेदी करताना सुद्धा आपण रुपये, बघा रुपये, पैसे तसेच कालावधी मोजण्यासाठी दिवस, तास, मिनिटे इत्यादी एककांचा उपयोग करत असतो। की आपण दिवस मोजायचा असेल, रात्र मोजायची असेल तर ती आपण त्या एककांचा आपण काय करतो, उपयोग करत असतो। आपल्याला माहित आहे की लांबी, रुंदी, उंची, खोली, जाडी हे सर्व शब्द अंतर या अर्थाचे आहेत। आणि अंतर मोजण्यासाठी बघा, लांबी जी आहे, लांबी आहे, उंची आहे, रुंदी आहे, खोली आहे आणि जाडी आहे। तर हे सर्व जे शब्द आहेत आपण ऐकलेत, हे शब्द यापूर्वी खूप वेळा आपण ऐकले आहेत, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण हे शब्द सहज ऐकतो। तर या शब्दांचा अर्थ आपण काय घेतो की अंतर म्हणून ह्या शब्दांचा अर्थ आपण घेत असतो। तर बघा, अंतर मोजण्यासाठी जगभर मीटर हे प्रमाण काय करत असतात, वापरत असतात। मीटर हे प्रमाण एकक आहे म्हणजे त्याचा वापर करत असतो। आपल्याला माहित आहे की 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर। 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर। बघा, 1 मीटर म्हणजे किती होता, 100 सेंटीमीटर। म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर किती, 10 मिलीमीटर। मिमी म्हणजे काय असतं, मिलीमीटर। आणि मीटर म्हणजे मीटर। इथे आपण मीटर हा शब्द पूर्ण न लिहिता फक्त मी सुद्धा लिहितात, बघा। आणि त्यानंतर सेमी म्हणजेच काय मुलांनो, सेंटीमीटर। सेमीचाच अर्थ काय होतो, सेंटीमीटर। तर हा शॉर्टकट इथे वापरला जातो। ओके, तर 1 मीटर म्हणजे किती, ते 100 सेंटीमीटर। आणि 1 सेंटीमीटर म्हणजे किती, तर 10 मिमी। मिमी म्हणजेच मिलीमीटर। मिमी म्हणजेच काय, हे लक्षात ठेवायचं आहे, मिलीमीटर। बघा, मिमी म्हणजेच काय, मिलीमीटर। आता 1 सेंटीमीटर म्हणजे काय, 10 मिलीमीटर। आणि 1 मीटर म्हणजे काय, ते 100 सेंटीमीटर। हे लक्षात ठेवायचे की 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर। आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर। बघा, आता पुढचा भाग पाहणार आहोत आपण। पुढच्या भागात बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर। आता बघा, त्याचप्रमाणे वस्तुमान मोजण्यासाठी जसं आपण हे बघितलं मीटरचं, बरोबर, मीटर हे प्रमाण वापरत असतो आपण। मग मीटर म्हणजे काय, 1 मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर। 1 सेमी म्हणजे किती, 10 मिलीमीटर। मग त्याचप्रमाणे वस्तुमान मोजण्याचे एकक किलोग्रॅम हे आहे। की वस्तुमान मोजण्याचं, बघा, वस्तू मोजताना त्या वस्तू किती ग्रॅमच्या आहेत, किलोग्रॅमच्या आहेत, तर त्याच्यासाठी किलोग्रॅम हे काय वापरतो, एकक आपण वापरत असतो। तर बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे काय, ते 1000 ग्रॅम। 1 किलोग्रॅम म्हणजे किती,
1000 ग्रॅम. हे लक्षात ठेवायचे मुलांनो. 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम होतं मुलांनो. तर बघा, धारकता मोजण्यासाठी लिटर हे प्रमाण एकक असते. आता आपण बघितलं वस्तुमान मोजण्यासाठी आपण काय वापरतो, तर किलोग्रॅम हे वापरतो. पण धारकता मोजायची असेल तर आपण लिटरच्या प्रमाणात ते एकक वापरत असतो. म्हणजे ते प्रमाण वापरण्यासाठी लिटर हे प्रमाण असतं. धारकता म्हणजे काय की जे द्रव्य स्वरूपात पदार्थ आहेत ते मोजण्यासाठी आपण काय वापरतो, तर लिटर हे प्रमाण एककामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. समजलं असेल नक्कीच मुलांना तुम्हाला. आपण पुढे जाऊया. बघा आता, 1 लिटर म्हणजे 1000 मिली. 1 लिटर म्हणजेच किती, 1000 मिली होतं. हे लक्षात ठेवायचंय. 1 लिटर, आता हा 1 लिटर असेल तर इथे दिलंय बघा, तुम्हाला इथे दिसतंय का, हे जे आहे ते 1 लिटर आहे. 1 लिटर बरोबर, म्हणजेच किती, तर 1000 मिली लिटर. ओके, ml म्हणजेच मिलीलिटर. 1 लिटर म्हणजेच लिटर आणि इथे काय 1000 मिली लिटर. हे बघा इथे दिसतंय 1000 आहेत, 800 आहेत, इथे 900, 800, 700, 600, 500, 400, 300, 200 आणि 100. तर बघा, ही मापं दिलेली आहेत आणि हे मापन मोजण्यासाठी म्हणजे धारकता मोजण्यासाठी आपण अशा पद्धतीचं काय वापरत असतो, आपण एकक वापरत असतो. आणि ते एकक म्हणजे काय की 1 लिटर म्हणजेच 1000 मिली लिटर मुलांनो. आता बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मीटर. तसंच वस्तू मूल्यांसाठी रुपये हे एकक वापरतात. आता वस्तू म्हणजेच वस्तू खरेदी करायची असेल तर आपण काय वापरतो, पैशांच्या स्वरूपात आपण त्याचा वापर करत असतो. म्हणजे ते एकक आपण पैशांच्या स्वरूपात ते मोजत असतो. तर बघा, 1 रुपया, बघा वस्तू मूल्यासाठी, वस्तूचं मूल्य म्हणजे किंमत. बघा मुलांना, वस्तूंची मूल्य जे आहे त्याच्यासाठी रुपये हे एकक आपण वापरत असतो. म्हणजेच 1 रुपया म्हणजे किती मुलांनो, हा 1 रुपयाचा डॉलर इथे दिसतो आपल्याला, बरोबर. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की 1 रुपया अशा स्वरूपाचा असतो. तर या 1 रुपयाची किंमत म्हणजेच किती असते, 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. हे लक्षात ठेवायचे. हे सुद्धा एकक आहे. वस्तू मूल्य मोजण्याचं एकक आहे रुपये. मग 1 रुपया म्हणजेच काय मुलांनो, 100 पैसे. आता कालावधी मोजण्यासाठी तास, मिनिटे वापरतात. आपण मागच्या भागामध्ये मुलांनो कालमापन हा प्रकरण अभ्यास केला. या प्रकरणाचा आपण अभ्यास केला. तर बघा, कालमापन मध्ये आपण बघितलं कालावधी मोजण्यासाठी तास व मिनिटे आपण वापरतो. हे सर्वांना माहिती की आपण घड्याळ वेळ मोजण्यासाठी, वेळ दाखवण्यासाठी किंवा वेळ काय झालीये हे मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तास व मिनिटे आपल्याला सांगावे लागतात. तास व मिनिटांमध्ये त्याचं काय होतं, मोजण्यासाठी वापर होतो. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. हे आपण अभ्यासलो. बघा, आपण मिनिट काटा, सेकंद काटा, तास काटा यांचा अभ्यास केला होता. मग तसंच 1 तास झाला म्हणजे काय, तर 60 मिनिटे पूर्ण झाली. 1 मिनिटे म्हणजे काय मुलांनो, 1 मिनिटे म्हणजे 60 सेकंद. म्हणजेच 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे लक्षात ठेवायचे. आपण हे अगदी सोपं आहे. मागच्या भागात आपण अभ्यासलं होतं, त्याच्यामुळे हे लक्षात राहील तुमच्या. आता आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 मूलभूत क्रिया ज्या आहेत व मापनाच्या या एककांमध्ये कशा करायच्या ते पाहूया. आता आपल्याला सर्वांना माहिती की तुम्हाला बेरीज येते, वजाबाकी येते, गुणाकार आणि भागाकार या ज्या बेसिक क्रिया आहेत, बरोबर. ह्या ज्या मूलभूत क्रिया आहेत ज्या सर्वांना आल्याच पाहिजे. मग त्यावर आधारित आपल्याला काय करायचंय, मापनावरील गणित म्हणजे मापनांच्या ज्या एककांमध्ये त्या कशा पद्धतीने त्याचा वापर करता येईल, त्यावर आधारित गणिते कशा पद्धतीने सोडवू शकतो त्याची काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ बेरीज करा. आता बघा, पहिलं गणित आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आपल्याला काय दिले मुलांनो, 37 किलोमीटर 250 मीटर. 37 किमी, किमीचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे मुलांनो, किलोमीटर. 37 किलोमीटर 250 मीटर अधिक 15 किमी म्हणजेच किलोमीटर 950 मीटर. या दोन जे मापनाची उदाहरणं आहेत, मापनाची जी एककं आहेत
त्यांचं आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे मुलांना. आता बघा आपण गणित उदाहरण सोडवून घेऊया. आधी मांडणी करायची आपल्याला. तर बघा मांडणी करताना किमी म्हणजेच किलोमीटर हे एका कॉलम मध्ये एका रकान्यात आपण लिहिलेलं आहे. इथे मीटर लिहिलेलं आहे. आता किमी म्हणजे किमीच्या जागे जी संख्या आपल्याला दिलेली आहे. आता इथे आपल्याला 37 दिलेले आहेत म्हणून आपण इथे मांडलेले आहेत. त्यानंतर मीटर किती आहे 250. इथे आपल्याला आता 15 कुठे येणार आहेत किलोमीटर म्हणजे 37च्या खाली इथे 15 असणार आहेत आणि 950 इथे असणार आहे. बघा दिलेत. आता आपल्याला बघा यांची बेरीज करायची. चिन्ह आपण इथे लिहितो. बेरीज केल्यानंतर बघा मुलांनो 0 0 आहे तसा लिहिला. 5 आणि 5 10 होतात मुलांनो. मग 10 मधला 0 इथे लिहिला, 1 इथे दिला. आता बघा 9 आणि 2 यांची बेरीज केली तर 11 होते. वरचा हातचा 1 आपण मिळवला तर किती झाले मुलांनो 12. बघा बघा आता इथे 0चा 0 लिहिलेला आहे. 5 आणि 5 किती झाले मुलांना 10. 10शी 1 इथे लिहिलेला आहे, 0 इथे लिहिला. 2 आणि 9 अधिक जर केले तर 11 होतात. 11 आणि हा वरचा 1 हातचा मिळवला 12 होतात. मग इथे हा हातचा दिलेला आहे आणि इथे 2 लिहिलेले आहेत. 7 आणि 5 यांची बेरीज केल्यावर बघा मुलांनो 12 होतात. वरचा हा हातचा 1 मिळवल्यावर 13 होतात. मग परत आपण इथे हातचा दिला. 3 आणि 1 4 होतात मुलांनो. वरचा 1 हातचा मिळवला 5 होतात. यांची बेरीज केलेली आहे बघा मुलांनो आणि उत्तर काय आलेलं आहे 53 किलोमीटर 200 मीटर. 53 किमी आणि 200 मीटर. उत्तर काय आलेलं आहे आपलं 53 किमी. किमी म्हणजेच काय किलोमीटर आणि 200 मीटर हे उत्तर आपल्याला यांचं बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे. आपण पुढचं उदाहरण पाहूया. समजलंय मुलांना तुम्हाला? ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. बघा पुढचं वजाबाकीचं उदाहरण आपल्याला सोडवायचंय. पण आधी आपण बेरीज बघितली की बेरीज कशी करायची. मग आपल्याच्या उदाहरणामध्ये आपण बेरीज कशा पद्धतीने केली. आता आपल्याला वजाबाकीचं हे उदाहरण समजून घ्यायचंय. उदाहरण आपल्याला दिलेले 7 ली म्हणजेच लिटर. मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने 7 लिटर 150 मिलीलिटर वजा 2 लिटर 500 मिलीलिटर. आपल्याला 7 लिटर, लिटर आणि मिली हे वेगवेगळ्या रकान्यामध्ये आपण मांडणी केलेली आहे. 7 लिटर 150 मिलीलिटर त्यामधून आपल्याला 2 लिटर 500 मिलीलिटर वजा करायचे. आता बघा हे गणित सोडवताना आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया मुलांना. आता तुम्ही जर बघितलं असेल तर लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही म्हणून आपण बाजूच्या घरातून काय करतो हातचा घेतो. तर इथे 150 दिलेले आहेत 150 मिलीलिटर आणि इथे खाली आहे 500 लिटर. तर 500 150 मधून वजा होतील का नाही. म्हणून आपण हे जे घर आहे तिथून एक हातचा इथे घेतलेला आहे आणि इथे किती राहतात 6. हे 150 आहे तसे आपण लिहिलेले आहे. बघा कारण की आपण काय केलेलं आहे हा एक इथे लिहिलेला आहे बरोबर. 150 हे इथे लिहून घेतलेले आहेत आणि इथला एक हातचा आपण या घरामध्ये घेतलेला आहे. मग इथे झाले 1150. आता 1150 मधून 500 सहज वजा करू शकतो आपण. बघा 1150 वजा 500. बघा शून्यातून शून्य गेला. 5 मधून 0 जात नाही म्हणून 5 आहेत असे लिहिले. आता हे 11 आहेत. 11 मधून 5 गेल्यावर किती उरतात मुलांनो 6. अगदी बरोबर. आता इथे किती आले आहेत 650 आणि इथे 6 होते. 6 मधून हे 2 वजा केल्यावर किती उरतात नक्कीच 4. तर आपलं उत्तर काय आलेलं मुलांना. आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 4 लिटर आणि 650 मिलीलिटर. हे आपलं शेवटचं उत्तर आलेलं आहे मुलांना. समजलंय तुम्हाला की कशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलं. 150 मधून 500 जात नाही म्हणून आपण शेजारच्या घरातून म्हणजे 7 लिटर मधून हा एक हातचा इथे लिहिलेला आहे. त्यानंतर इथे राहिले 6. आता एक हातचा इथे गेल्यावर 150 आहे तसे वरती लिहिले म्हणजेच 1150 ही संख्या झालेली आहे. 1150 मधून 500 वजा केले तर 650 उत्तर आलेलं आहे मुलांनो जे आपण इथे लिहिलेलं आहे. आणि इथे 6 मधून सहज 2 वजा होतात म्हणून 6 मधून 2 गेले राहिले 4. म्हणजेच आपलं उत्तर काय आलंय 4 लिटर आणि 650 मिलीलिटर. आपण पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का. बघा आपलं उत्तर सेम आलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण सोडवलं होतं
4 लिटर 650 मिलीलिटर हे याचं उत्तर, वजाबाकीचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आपण पुढचं गणित पाहूया, उदाहरण पाहूया. शाब्दिक उदाहरणे. आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स बघायचे आहेत, शाब्दिक प्रकारचे उदाहरणं. पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. एका दुकानदाराने 150 किलोग्रॅम 500 ग्रॅम तांदळांपैकी 75 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकला, तर त्याच्याकडे किती तांदूळ शिल्लक राहिला. आता बघा, आपल्याला सहज कळतं उदाहरण वाचल्यानंतर. आपण जर उदाहरण नीट आणि समजून वाचलं तर नक्कीच ते आपल्याला समजते की त्यामध्ये कोणती क्रिया आपल्याला करायची आहे. तर बघा, एका दुकानदाराने 150 किलोग्रॅम 500 ग्रॅम तांदळापैकी, त्याच्याकडे किती तांदूळ आहेत, 150 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम तांदूळ आहेत, आणि त्या तांदळापैकी त्याने 75 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ काय केला, विकला, म्हणजेच वजा केला. तर त्याच्याकडे किती शिल्लक राहिला. तर शिल्लक हा शब्द आलेला आहे, म्हणजेच नक्कीच आपल्याला इथे वजाबाकी करायची मुलांना. आपण किलोग्रॅम आणि ग्रॅम असा आखणी करून घ्यायची, कॉलम आखायचे आहेत. किलोग्रॅम मध्ये कोणती संख्या दिलेली आहे ती लिहायची आहे. बघा आपण काय केलेलं आहे, 149 इथे कुठून आले, तर बघा आपल्याला 150 किलोग्रॅम दिलेले होते. 150 किलोग्रॅम, 150 मधून आपण 1 वजा केलेला आहे. 1 किलोग्रॅम काय केलेले आहे आपल्याला इथे द्यायचे, कारण की इथे 500 आहेत. या 500 मधून हे 750 वजा होणार आहेत का, नाही. मग आपण काय केलं, त्याचं रूपांतर केलं. 1 किलोग्रॅम इथे दिले, म्हणजे 1000 आपण काय केले तिकडे दिले, बाजूच्या घरात दिले, त्यामुळे इथे राहिले 149, इथे झाले 1500. आता ह्या 1500 मधून 750 काय करायचे आपल्याला, वजा करायचे. बघा, 1500 वजा 750, तर नक्कीच उत्तर 750 येतं. मग हे 750 इथे लिहिलेले आहेत, आणि त्यानंतर 149 मधून हे 75 वजा केले. बघा, 149 वजा 75, ही जर तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला उत्तर मिळेल 74. बघा, हे 74 उत्तर इथे आलेलं आहे. अशा पद्धतीने बघा, हे 150 खोडून टाकायचे, हे 500 आपण इथे लिहिलेत, आणि 1000 इथे घेतलेले आहे. 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम आपण इकडे घेतलेला आहे उसना. अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 74 किलोग्रॅम 750 ग्रॅम. नक्कीच तुम्हाला ही वजाबाकी समजली असेल. अगदी सोपी होती. काय करायचंय की आपल्याला ह्या 500 मधून हे 750 वजा होत नाही, म्हणून आपण 1 किलोग्रॅम हा उसना घेतलेला आहे, व्याजाने या घरात घेतलेला आहे, आणि 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम होतात मुलांना. आपण मापन बघितलं होतं की कशा पद्धतीने 1000 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम कसे होतात, तर ते आपण पाहिलं होतं. आणि अशा पद्धतीने हे शाब्दिक उदाहरण आपण सोडवलेलं आहे. बघा, आपलं उत्तर सेम आलेलं आहे त्याच पद्धतीचं. आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. दुसरं उदाहरण आहे, एका आगगाडीचा वेग ताशी 90 किलोमीटर आहे, तर ती 2.5 तासात किती अंतर जाईल. ही एक आगगाडी आहे मुलांनो. आगगाडी आपण बघतो की तिचा वेग किती दिलेला आहे आपल्याला, ताशी 90 किलोमीटर. किमी म्हणजेच काय, किलोमीटर. तर ती 2.5 तासामध्ये किती अंतर. आता 2.5 तास बघा, आपल्याला अंतर दिलेलं आहे, वेळ दिलेली आहे. तर हे गणित आपल्याला कसं सोडवायचं बघूया. रीत पाहणार आहोत. आगगाडीचा वेग ताशी 90 किलोमीटर आहे, म्हणजे ती आगगाडी एका तासात 90 किलोमीटर जाते. ताशी म्हणजेच काय, 1 तास. बघा, 1 तास ही 90 किलोमीटर आहे, म्हणजेच एका तासामध्ये 90 किलोमीटर ती जाते. तर दुसऱ्या तासात पण आणखी 90 किलोमीटर जाणार, आणि 1 तास अधिक 1 तास म्हणजेच किती होतात, 2 तास. म्हणजेच 90 अधिक 90 किती झाले, 180 किलोमीटर. सहज सोपं सांगितलंय. ताशी म्हणजे 1 तासाचं आपल्याला दिलेलं आहे, 1 तासामध्ये ती 90 किलोमीटर जाते, बरोबर. मग 90 अधिक 90 2 तास, 2.5 तास सांगितलेत ना. 2.5 तासामध्ये आपले 2 तास काय केलेले आहे, इथे आपलं उत्तर आलेलं आहे. 2 तासाचं उत्तर काय आहे, 180 किलोमीटर. आता राहिले अर्धा तास. अर्धा तास म्हणजेच हाफ, 1च्या अर्धे. मग 1 तासासाठी म्हणजेच 90 भागिले 2 केलं. बघा, 90 भागिले 2, कारण की एका तासात जर 90 किलोमीटर जाणार असेल तर अर्ध्या तासात 90च्या किमी, अर्ध्या म्हणजेच 90 भागिले 2 म्हणजेच 45 किलोमीटर ती काय करणार आहे, जाणार आहे. आपण इथे बघितलं
तर 180 अधिक हे 45. आता हे 45 कुठून आले समजलं असेल तुम्हाला की अर्धा तासामध्ये 90 किलोमीटर, 1 तासाचे 90 किलोमीटर आहे. तर अर्धा तासाचे त्याच्या अर्धे म्हणजेच 90 भागिले 2 केल्यावर आपल्याला 45 हे उत्तर मिळालेलं आहे. मग 180 अधिक 45 म्हणजेच 225 किलोमीटर प्रवास काय होणार आहे, अंतर ती काय करणार आहे, कापणार आहे. आगगाडीचा वेग किती असणार आहे 2.5 तासामध्ये, तर 225 किलोग्राम ते काय करणार आहे, अंतर होईल. समजलंय उदाहरण? ओके. आता पुढचं पाहूया. एका ड्रेससाठी 3 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते, तर 4 ड्रेससाठी किती कापड लागेल? अगदी सोपं उदाहरण आहे मुलांनो. एका ड्रेससाठी किती सांगितले आपल्याला? 3 मीटर 25 सेंटीमीटर. तर आपल्याला किती ड्रेसची किंमत काढायची आहे? 4. नक्कीच हे गुणाकाराचं उदाहरण आहे, वाचल्यावरच कळतं आपल्याला. आपण पाहूया कशा पद्धतीने सोडवणार आहोत. बघा, 4 ड्रेससाठी लागणारे कापड म्हणजे एका ड्रेससाठी लागणाऱ्या कापडाची किंमत 4 पट होईल. म्हणून 3 मीटर 25 सेमीला 4 ने गुणावे लागेल. जसं मी सांगितलं की हे गुणाकाराचं उदाहरण आहे. तर बघा, मीटर लिहिलेले आहे, सेंटीमीटर लिहिलेले आहे. आता मीटर किती दिले? 3. मग इथे 3 येणार आहे मुलांनो. बघा, इथे आपण सिंगल भागाकार जर केला, 325 ला आपण काय केलंय, 4 ने भागले. आपण आपल्या पद्धतीने पण करून पाहूया, आपलं उत्तर बरोबर येतं का? बघा, 325 गुणिले 4 बरोबर. आता बघा, 4 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा आहे. 4 पंचे 20, 0 लिहिले, इथे 2 दिले. 4 दुने 8, 8 आणि 2 किती होतात मुलांनो? 9, 10, 10 शी 0 हाताला 1, 4 त्रिक 12 आणि 1 किती झाले? 13. बघा, 1300 हे उत्तर आलेलं आहे. बघा, म्हणजेच 12 मीटर 100 सेंटीमीटर. आपण डायरेक्टली सोडवलं आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं, पण सेमच आहे उत्तर. आपण पाहूया. बघा, 12 मीटर 100 सेंटीमीटर हे उत्तर मिळते. 12 मीटर म्हणजेच काय, 100 सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता 100 सेंटीमीटर म्हणजेच किती? 1 मीटर. मग 12 मीटर अधिक 1 मीटर म्हणजेच किती झालं? 13 मीटर. म्हणजेच 4 ड्रेससाठी आपल्याला किती कापड लागणार आहे मुलांनो? 13 मीटर कापड आपल्याला लागणार आहे. पुढचं उदाहरण पाहणार आहोत आपण, चौथं. 9 मीटर 50 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 5 सेमीचा एक याप्रमाणे तुकडे केले तर किती तुकडे तयार होतील? बघा, 9 मीटर 50 सेंटीमीटर लांबीचा एक तार आहे आणि त्या तारेचे आपण काय तुकडे केले? 5 सेंटीमीटरचा एक असा तुकडे करत गेलो आपण, तर किती तुकडे होतील? तर बघा, आता 9 मीटर 50 सेंटीमीटरचे सेमी मध्ये रूपांतर केले असता 9 मीटर 50 सेंटीमीटर म्हणजेच 900 अधिक 50 म्हणजेच 950 सेंटीमीटर होतात. आता 1 मीटर म्हणजे किती मुलांनो? 100 सेंटीमीटर. आपण बघितलं होतं मापन की 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. मग 9 मीटर म्हणजे किती? 900 सेंटीमीटर. आणि हे 50 सेंटीमीटर आहेत असे लिहिले. मग 900 अधिक 50 म्हणजेच 950 सेंटीमीटर. आता बघा, 5 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 950 सेमी लांबीच्या तारेच्या तुकड्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल. आता इथे आपल्याला भागाकार करायचा आहे मुलांनो. 950 भागिले 5. बघा, 950 भागिले 5. आता आपण भागाकाराचं गणित सोडवताना नक्कीच तुम्हाला माहिती की अशा पद्धतीची आपण मांडणी करतो. आता 5 ने 950 ला भाग द्यायचा आहे. 5 एके 5, 5 दुने 10. पण 5 दुने 10 होतात मुलांना. मग 10 हे 9 पेक्षा नक्कीच मोठे आहेत. 9 मधून ते वजा होणार आहेत का? नाही. म्हणून आपण 5 ने भाग जाऊया. 5 एके 5. 9 मधून 5 गेल्यावर मुलांना 4 उरतात बरोबर. आता हा वरचा जो 5 आहे तो आपण कुठे घेतला? खाली घेतलेला आहे. इथे संख्या झालेली 45. 9 पाचा 35. 9 सक बघा, 9चा 5चा पाडा आपण लिहून घ्यायचा. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 पाचा 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45. तर बघा, 5 9 45 म्हणजे 45 ही संख्या 5च्या पाड्यात आलेली आहे. म्हणजेच 5 9 45 म्हणून आपण इथे 9 लिहिले आणि इथे 45 आहेत असे लिहिले. 45 मधून 45 गेले, 0 उरलेला आहे.
हा शून्य आपण इथे खाली लिहिला आणि वरतीही शून्य दिला तर शून्याचा भाग जातो आणि उत्तर येतं 0. म्हणजेच 190 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. बघूया आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. बघा अशा पद्धतीचं आपण गणित सोडवलं होतं सेम आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे की 950 भागिले 5 जर आपण केलं तर 190 हे उत्तर आलेलं. म्हणजे त्या तारेचे 190 तुकडे आपल्याला काय करावे लागतील, तयार होतील. आता पुढचं आपण शेवटचं गणित पाहणार आहोत. बघा पाचवं जे उदाहरण आहे ते आपल्याला दिलेलं आहे. संध्याकाळी 6:30 सुरू झालेले नाटक. संध्याकाळी 6:30 सुरू झालेले नाटक 2.25 तासांनी संपले. तर नाटक किती वाजता संपले. आता आपल्याला वेळ दिलेली आहे मुलांना आणि वेळेवरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे की आपल्याला काय कोणती क्रिया करावी लागणार आहे. तर बघा 2.25 तासांनी संपले म्हणजे नक्कीच आपल्याला त्यातून आपल्याला कशा पद्धतीचं गणित सोडवायचे, मांडणी कशी करायची तर बेरीज करायची आहे. बघा यामध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आपण बघूया कशा पद्धतीने दिलेली आहे रीत. 6:30 आणि 2:25 म्हणजेच 2 तास 45 मिनिटे यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आणि नाटक किती वाजता संपले हे काढायचं आहे. त्यासाठी तास जे आहेत, किती तास आहेत ते तासाच्या याच्यामध्ये आपण लिहिलेले आहेत. मिनिटे किती लागले ते लिहिलेले आहे. मग 6 तास 30 मिनिटे अधिक 2 तास 45 मिनिटे यांची बेरीज केल्यानंतर बघा 8 तास 75 मिनिटे आपल्याला काय मिळालेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच 8 तास 75. आता इथे 9 तास 15 मिनिटे कुठून आले तर ते सांगते मुलांना. बघा 6 तास अधिक 30 मिनिटे अधिक बेरीज केल्यानंतर 2 तास 45 मिनिटे यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर आलेलं आहे 8 तास 75 मिनिटे. आता 8 तास 75 मिनिटे म्हणजेच बघा यामध्ये 60 मिनिट अधिक 15 मिनिट बरोबर असे मिळून किती झालेले आहेत, 75 मिनिटे होतात. मग 60 मिनिट म्हणजे 1 तास. 60 मिनिटे म्हणजे 1 तास अधिक 15 मिनिटे म्हणजेच आपण हा जो 1 तास आहे याच्यामध्ये मिळवला 8 अधिक हा 1 तास मिळवला तर 9 तास आपले झालेले आहे. मग 9 तास आपण आहे तसे लिहिले आणि हे 15 मिनिटे म्हणजे आपलं शेवटचं उत्तर काय आलेलं आहे मुलांना, 9 तास 15 मिनिटे. तर अशा पद्धतीने नाटक किती वाजता संपले तर 9 तासांनी ते नाटक संपलेले आहे. 9 तास 15 मिनिटांनी नाटक संपलेले आहे. आता या पाठाचा आपण सारांश पाहणार आहोत मुलांनो की या पाठामध्ये आपण काय काय अभ्यास केला. तर बघा आपण अंतर पाहिलं. अंतर म्हणजे काय, वस्तुमान काय, धारकता, वेळ, मूल्य यांवर आधारित त्यांची जी एककं आहेत ती समजून घेतली आणि त्यावरच आधारित आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या ज्या मूलभूत क्रिया आहेत त्यावर आधारित उदाहरणे आपण काय केलेली आहेत, सोडवलेली आहेत. नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल. धन्यवाद.